चांगल्याच्या संगतीत पोरांना फिरू द्या, नाहीतर माझ्या नगर जिल्ह्यात सत्य घडलेली घटना सांगतो तुमच्या समोर मायबाप. जरा लक्षपूर्वक ऐका. 100 एकराचा बागतदार होता तो. जमीन जुमला शेती बाडी गडगंज प्रॉपर्टी कसल्या प्रकारची कमतरता नव्हती त्याला. बरं का आई, बरं का तरुण मित्रांनो, बरं का बापासारख्या माणसांनो, भावासारख्या मित्रांनो, जरा लक्षपूर्वक ऐक रे आई. तरणा बांड एकुलते एक पोरगा, 100 एकराचा बागतदार, सागवानी खानाचे 2 100 खानाचे वाडे, चिरेबंदी वाडे, गायाचा गोठा, गायाचा गोठा, खिलारी बैल, बाजूला असे भांडे घासण्याकरता बाया असायच्या, स्वयंपाक करण्याकरता सर्व असायचे. जमीन जुमला शेती बाडी गडगंज प्रॉपर्टी कसल्याच प्रकारची कमतरता नाही. 75 एकर ऊस असायचा, 25 एकर केळी असायच्या महाराज. अद्रक केल्या जायचं, भाजीपाला केल्या जायचा, कसल्या प्रकारची कमतरता नाही. पण झालं एक, बरकारे तरुण मित्रांनो, जर वर जायला लागलात ना, बरेचसे लबाड एकत्र येऊन खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जरा सावध रे सावध. आई, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? बोला ना, काय बदलायचंय तुम्हाला? डोक्यातले विचार. माई, एवढा मोठा बागतदार, गडीगुडी कामाला, पण घडलं एक दादा, बरं का अण्णा, एक घडलं. काय? त्या बागतदाराला दारूचं व्यसन लावलं. दारूचं व्यसन लावल्यानंतर एक दिवस गणेश महाराज त्या बागतदाराला पत्त्याच्या डावावर बसवलं. सत्य घडलेली घटना, आवटी महाराज, अशोकजी महाराज, सत्य घडलं. पत्त्याच्या डावावर बसवलं आणि नसेमध्ये तुर्र असलेला बागतदार, पैसे संपले म्हणून 1 एकर जमीन डावावर लावले रे मायबाप. 1 एकर जमीन नशेमध्ये असल्यामुळं काही कळत नव्हतं बरं का आई. मग 2 एकर, मग 3 एकर, मग 5 एकर, मग 10 एकर. गणेश महाराज 100 एकर जमीन आणि सागवानी खानाचे 2 चिरेबंदी 100 खानाचे वाडे 3 महिने 13 दिवसात संपवले महाराज. 100 खानाचे 2 वाडे 100 एकर जमीन 3 महिने 16 दिवसात संपवले बाबा. काही राहिलं नाही. बरं का तरुण मित्रांनो, लक्ष्मी कमायला लय वेळ लागतो, पण संपायला काहीच वेळ लागत नाही. इज्जत कमायला लय दिवस लागतात, पण संपायला काहीच वेळ लागत नाही. आणि म्हणून पाऊल जरा जपून टाका, खतरनाक आहे. पाऊल जरा जपून टाकत जा, संगत जरा चांगल्याची करत जा. जीवनामध्ये जर खरा आनंदाची प्राप्त करायची असेल तर माई, तुम्हाला मी हात जोडून सांगतो, तुमच्या पोरांना चांगल्याच्या संगतीत फिरू द्या. संपला बागतदार बाबा, सागवानी खानाचे वाडे होते, संपले बाबा. 100 एकर जमीन संपली आणि दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झाला. दवाखान्यामध्ये जाण्याकरता पैसे नाही माय बाप. बाबा सडून मेल, सडून. मड जाळण्याकरता सरपण विकत घेण्याची परिस्थिती राहिली नव्हती. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा केली ग्रामपंचायतनं आणि त्याचं मड पेटून दिलं. आणि जे ते ज्याच्या त्याच्या घरी निघून गेलं. पण त्या बागतदाराच्या घरामध्ये सपरामध्ये कोण होतं माहित आहे का? त्याची बायको, 3 वर्षाची पोरगी आणि त्याचं 7 वर्षाचं पोरग. आपल्या हिंदू धर्मामध्ये रीत आहे रे, माणूस गेलं तर त्या घरामध्ये भाकरी घेऊन जायची. बाबा बरोबर आहे ना? माणूस गेलं तर त्या घरामध्ये डबा घेऊन जातात शेजारी पाजारी. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस डबा नेला शेजाऱ्यांनी, कोणीच नेत नव्हतं बाबा. अगोदरची प्रॉपर्टी आणि आता चिमणी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही, एवढी भयान परिस्थिती त्या दारुड्याने करून ठेवली. चिमणी कोकून गेली तरी काही मिळणार नाही. 4 दिवस लोकांनी आणलं, पण 5व्या दिवशी कोणीच नाही आणलं. आतमध्ये 2 पोरं, बायको. सपराला फळी लावलेली, फळीला आतून दगड लावलेला, दार नव्हतं महाराज. 18 विश्व दारिद्र्य सपरामध्ये नांदत होतं.
ते 7 वर्षाचं पोरग उठलं. दुपारचे 1:30 वाजलेला. आई जवळ गेलं ना आईला फक्त एवढंच म्हणत होतं, आई ऐक ना. काय रे बाळा? आई भूक लागली ग. 3 वर्षाची पोरगी उठली बाबा. आई जवळ गेली आणि आई जवळ गेल्यानंतर आईला म्हणू लागली, ए आई. काय बाळा? 3 वर्षाची पोरगी, भूक काय कळते तिला, पण एवढीच म्हणत होती ती, ए आई. काय बेटा? पोटात दुखत ग माझ्या, पोटात दुखते. माई 4 दिवसाच्या आलेल्या भाकरी त्या माईनं परातीत टाकल्या आणि पाणी टाकला, नरम केल्या आणि लेकराला खाऊ घातलं. 4था दिवस गेला पण 5वा उगवला आजीबाई दिवस. 5व्या दिवसाचा दुपारचे 3 वाजले. पोराच्या पोटात कावळे ओरडत होते. ती तर जेवली नव्हती 2 दिवसापासून. पती मरून गेलेला, एवढं मोठं ऐश्वर्य भोगलेलं. 3 वाजले दुसऱ्या दिवसाचे. 5व्या दिवसाचे पोरग उठलं, आई जवळ गेलं, आईला म्हणत होते, आई भूक लागली ग, काय करू या भुकेला. 3 वर्षाची पोरगी जवळ आली आणि एवढंच म्हणत होती. अरे त्या 3 वर्षाची पोरगी, विंचकलेले केस, फाटलेली फ्रॉक, गरिबीना चेहरा काळवंडलेला, पोट पाठीला चिटकायला गेलेलं, रडून रडून डोळ्याच्या खाली काळं पडलेलं. आणि ती फक्त एवढंच म्हणत होती, आई ए माये. काय? भूक लागली का? पोटात दुखते माझ्या. आई क्षणात उठली, फाटलेला पदर सावरला, दरवाजाला आतून दगड लावलेला त्या फळीला बाजूला केला. सपराच्या बाहेर निघालेली. पती मरून 5 दिवस झालेत महाराज. 2 दिवसापासून स्वतः उपवासी आहे. 2 प्रकारच्या चपला पायात घातल्या. फाटलेला पदर सावरत, लोकांच्या नजरा चुकवत ती दुकानदारासमोर गेली आणि दुकानदाराला फक्त एवढंच विनंती करत होती, काका. काय आहे? काका, माझ्या घरी माझे 2 चिमणे मुलं उपवासी आहेत, काहीतरी खाण्याकरता द्या ना. नाही आली त्या दुकानदाराला दया महाराज. तो करड्या स्वरात म्हणू लागला, अगं निघून जा. अदोगरच तुझ्या नवऱ्याची उधारी आहे आणि पुन्हा मागण्याकरता आली, लाज वाटत नाही तुला? अरे त्या स्त्रीला असं वाटत होतं आपण इकडच कुठेतरी जावं, कोणातरी विहिरीत जीव द्यावा. पण लेकराचं काय? लेकरं कशी राहतील, काय खातील? अंगावरून बोरटीच्या काट्या ओरबडल्यानंतर जेवढ्या यातना होतात ना, तेवढ्या यातना तिच्या हृदयाला झाल्या मायबापांना. लेकराच्या विचारानं तिची पावलं तिला सपराकडे ओढत होती आणि सपराकडे ती जड अंतकरणाने जड पावलाने जात असताना 2 मुलं उखणलेल्या अंगणात बसले होते, आईची वाट बघत. आई आलेली समोरून बघितली. अरे ते 7 वर्षाचं पोरग उठलं पळत गेलं. 3 वर्षाची पोरगी उठली, आईला बिलगायला गेली, पण पायात पाय गुंतून पडली रे ती. आई धावत गेली, लेकराला उचललं, त्या पोरीला छातीशी लावलं, पटापटा मुके घेतले. आईच्या तोंडावरून हात फिरवून ती पोरगी विचारत होती, आई काय आणलं ग खायला? त्यावेळेस सांगितलं आईनं, लेकरा कोणीच काही दिलं नाही. सपरात नेलं पोराला सणसणून ताप आली. अशोकजी महाराज, बाबाजी, दवाखान्यात नेण्याकरता पैसे नाही. त्या आईनं उपरणं फाडलं, मिठाच्या पट्ट्या केल्या, लेकराच्या डोक्याला लावत होते. एवढ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, लेकरू झोपेत आबरळात होतं. दादा, लेकरू झोपेत बरडत होतं आई, आणि काय म्हणत होतं झोपेत, ए आई भूक लागली ग, ए आई भूक लागली ग, ए आई भूक लागली ग. 3 वर्षाची पोरगी उठली रे, आई जवळ गेली, आईच्या खांद्यावरती हात ठेवला. चित्र प्रसंग डोळ्यासमोर आला. फाटलेली फ्रॉक होती पोरीची, गरिबीना चेहरा काळवंडलेला होता, डोक्याला केसाला खोबऱ्याचं तेल लावायला नव्हतं, पोट पाठीला चिटकायला गेलेलं होतं आणि निरागस चेहरा झालेला. आणि पोरगी आईला म्हणते, आई काय पोरी, आपल्या दादाला काय झालं ग? पोरी, दादाचं दुखते. ए आई, आपला दादा मरल का ग? आपला दादा मरल. त्यावेळेस त्या
आई सांगू लागली, बाळा असं का म्हणतीस ग, असं बोलू नये, आपला दादा मरणार नाही. ए आई, पण आपला दादा जर मेला तर? असं का बोलतेस, अभद्र सारखं असं का बोलतेस? ए आई, आपला जर दादा मेला ना, हा, तो लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील. आई, लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील. अरे सांगा रे माझ्या तरुण मित्रांनो, दारू संपली का पिणारे संपले?